नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी आदरणीय वालचंदजी नानचंदजी शहा यांच्या अहिंसा सम्राट ह्या सुप्रसिद्ध कादंबरीतील प्रकरण 11वे मलय देशच्या स्वातंत्र्याची तयारी ह्याची प्रस्तुती करणार आहे. गुलाम राष्ट्राची सहनशक्ती पराकोटीस गेलेली असते. अपमानाची चीड ही भावना त्यांची नष्ट झालेली असते. संताप त्यांना येईनासा झालेला असतो. जेव्हा कोठे आपत्तीची परमावधी होईल, दारिद्र्य उपासमारीपर्यंत जाईल, संकटे आव असून उभी राहतील आणि बुद्धिहीन जनावरांनाही अपमान वाटेल असा भीषण अपमान होईल, तेव्हा त्यांची गुलामगिरीची मस्ती सुस्ती नाहीशी होते. तेव्हा कोठे आपण कीटक किंवा पशु नाही, मनुष्य प्राणी आहोत असे त्यांना वाटू लागते. तेव्हा कोठे स्वातंत्र्याची किंमत त्यांना कळू लागते. देश दरिद्री झाला तरी मलय देश जागा झाला नाही. देश खंडित झाला तरी मलय देशाची सुस्ती उतरली नाही. जनावरांच्या अभावी हिरवीगार शेते आणि बागबगीचे नष्टप्राय होत चालले तरी त्यांची निद्रा हटली नाही. देशाचे सौंदर्य गेले, देश दरिद्री बनला, देश पराधीन झाला तरी न जागे झालेले मल्ल दुष्काळाचे भयानक आणि हिडीस स्वरूप पाहताच आणि अपमानाची भयंकर आच लागताच आणि विशेषतः आपण शुद्ध फसविले गेलो, आद्यमध्याचार्यांसारख्या ढोंगी धर्मशून्य आणि अधाशी अशा नीचाला गुरु म्हणून सर्वनाशास कारण झालो. या सर्व गोष्टी एकीकृत होऊन जेव्हा मल्ल लोकास दिसल्या तेव्हा त्यांच्यात जागरूकता उत्पन्न होऊ लागली. नुकताच साध्या गोष्टी मागण्याकरिता गेलेल्या शिष्टमंडळास कारागृहवास सोसावा लागला. याने तर अर्धवट उघडलेले मल्ल लोकांचे डोळे साफ उघडले. मल्लकन्यके, तुझ्या स्वातंत्र्याच्या कार्यास हा योग उत्तम नाही काय? युवराज महावीर लिच्छवी लोकांच्या सामर्थ्यासह वाटेल ती मदत करण्यास तयार आहेत व देशाची अंतर्गत तयारी स्वाभाविकपणेच झालेली आहे. या दोन्हींचा फायदा मल्लकन्यके तू घेणार नाहीस काय? राजवाड्याबाहेर पहा. खुद्द युवराज महावीर आणि सरदार बलदेव मल्ल हे हस्तिपाल राजाच्या राजवाड्याकडेच येत आहेत. त्यांचे स्वागत कर. तू आणि महावीर यांनी वाटेल तो प्रयत्न केला तरी मलय देशाची स्वाभाविक तयारी नसती तर तुम्हास यश मिळाले असते असे खात्रीने कोण सांगू शकेल? देशाच्या अंतर्गत तयारीशिवाय कोणताही देशभक्त स्वतःच्याच केवळ पराक्रमाने देश स्वतंत्र करू म्हणेल तर ते अनेक वेळा चुकीचे ठरेल. मोठमोठ्या देशभक्तांना जनतेच्या मनाची तयारी होईपर्यंत थांबून राहावे लागते. आता देशाची तयारी आणि महावीरांचे आगमन हा सुयोग लाभला आहे. त्याचा फायदा देशाकरिता रात्रंदिवस तळमळणारी मल्लकन्यका अवश्य घेईल. 4 पावले पुढे जाऊन मल्लकन्यकेने महावीरांचे स्वागत केले. कसला प्रचंड व ऐश्वर्यशाली राजवाडा अत्यंत नयनरम्य करण्याकरिता हस्तिपाल राजाने कसून प्रयत्न केलेला, पण आज तो ओसाड व उदासवाणा दिसत होता. राजवाड्यासमोर झुलणारे ते पूर्वीचे हत्ती म्हणजे हस्तिपालाचे ऐश्वर्य, पण परिस्थितीच्या तडाख्यात सापडून ते लुप्तप्राय झाले होते. अनेक सैनिक, अनेक नौकर, राजदरबारचे कामगार लोक, भेटीस आलेले राजे रजवाडे यांनी गजबजलेला तो सुंदर राजवाडा आज स्मशानातील शांततेइतका भयाण दिसत होता. खजिन्यातील मोहरांचा छनछनाट, सैनिकांच्या हत्यारांचा खणखणाट, दरबारी लोकांच्या भाषणांचा कडकडाट आणि खास राजवाड्यात सुटलेला परिमलाचा घमघमाट यांचा आज लवलेशही उरला नव्हता. गुलामगिरीची आपत्ती येताच सर्व ऐश्वर्य, संपत्ती आणि सामर्थ्य यांचा लय झाला होता. गेल्या 12 वर्षात हस्तिपालाने आपली राजधानी पावापुरी येथे आपला पायही ठेवला नव्हता. मग राजवाड्याची व्यवस्था कोण पाहणार? एकटी मल्लकन्यका आपल्या 10-5 नौकरांसह आणि 4-2 सुंदर अश्वांसह राजवाड्यात राहत होती. तिच्या धान्याकरिता कोठार लागत नव्हते. तिच्या पैशांकरिता खजिना लागत नव्हता. अर्थातच महावीरांचे स्वागत अगदी साधेसुधे झाले. तथापि स्वागतात मल्लकन्यकेचे जे हृदय दिसून आले
त्या हृदयस्पर्शी स्वागताचा स्वाद मोठमोठ्या सम्राटांच्या दरबारीही महावीरांना प्राप्त झाला नसता. आनंदाश्रूंनी नयन भरलेले आहेत, चेहऱ्यावर प्रसन्नतेची छाया दिसत आहे आणि हृदय एकाग्र झालेले आहे. असे ते अमृतमय स्वागत, स्वर्गीय मंजुनादाने भरलेले हृदयस्पर्शी स्वागत महावीरांना फारच आवडले. त्यांच्याकरिता शृंगारलेल्या दिवाणखान्यात महावीर येताच बलदेव मल्ल म्हणाले, काळाचा महिमा अगाध आहे. आजचा हा दिवस दिसेल असे गेल्या 15 वर्षाखाली कोणी भविष्य केले असते तर ते भविष्यवादी मिथ्यावादी म्हणून शासन भोगता. काय तो राजे हस्तिपालचा रुबाब आणि कोण आजची ही अवस्था. मल्लकाका, जाऊ द्या हो, महावीर म्हणाले. आता आपण गेलेले सर्व परत मिळविण्याकरिता येथे आलो आहोत. आता गतगोष्टींच्या चिंतनाने मनाची दुर्बलता वाढविण्यापेक्षा भावी उत्कर्षाकडे लक्ष देऊन जोमदार बनले पाहिजे. बोला मल्लकाका, बोला. तुमचा देश मला पाहावयाचा आहे. देशाच्या अंतर्गत परिस्थितीचे ज्ञान करून घेऊन देशाचे हृदय मला तपासावयाचे आहे. देशाची नाडी स्वातंत्र्याकडे किती झुकते आहे आणि त्याकरिता आम्हास काय करणे जरूर आहे याचा अद्यापि खोल विचार झाला पाहिजे. मल्लकन्यके, तू आपला कार्यक्रम काही आखला आहेस का? मल्लकाका, आमच्या प्रयत्नांची दिशा आपण ठरवाल काय? युवराज, बलदेव मल्ल म्हणाला, मला देश सोडून 15 वर्षे झाली. आमचा देश खंडित झाला आणि आमचे गणराज्य गडगडले. त्याबरोबर भावी आपत्तीचे भेसूर चित्र मला दिसू लागले. तथापि 2 वर्षे मी माझ्या देशी राहिलो. परंतु अंगदेशाच्या अधिराज्याचा बावटा या राजवाड्यावर फडकू लागताच आणि राजा अश्वपालाचे स्वातंत्र्य नष्ट होताच मी माझा हा देश सोडला. गुलामगिरीत राहण्याची मला भारी चीड. ते पशुकीटकांचे जीवन कंठण्यापेक्षा माझे स्नेही राजे चेटक यांच्या आश्रयास मी गेलो. तेव्हापासून मी वैशाली सोडली नाही. तेथील प्रजासत्ताक राज्यतंत्राच्या प्रकाशात मी माझे आजपर्यंत आयुष्य घालविले. त्यामुळे माझा देश मला परका झाला आहे. आयुष्यच घालविले त्यामुळे काही स्नेहीसुप्ती असतील, तथापि मार्गदर्शन करण्याइतके सद्यस्थितीचे ज्ञान मला नाही. मग महावीर म्हणाले, मल्लकन्यकाच आपली मार्गदर्शक होईल. प्रवासाचे श्रमहरण किंवा पुढे आलेला अल्पाहार याकडे दुर्लक्ष करून कार्यतत्पर युवराज मल्लकन्यकेसह बोलतच राहिला. अगदी थोड्या वेळात कार्यक्रम तयार झाला. एक म्हणजे त्या दिवशी रात्री आसपासच्या 100 खेड्यातील पुढाऱ्यास राजवाड्यात बोलावून घ्यावे. दुसरे, नंतर अनेक खेड्यास व गावास समक्ष भेट देऊन मलय देशभर दौरा काढण्यात यावा. तिसरी गोष्ट, अश्वपालाची भेट घ्यावी. चौथे, त्यास आपल्या भावी लढ्यात सामील करून घ्यावे. पाचवे, कुसिनाऱ्याच्या आसपासचा प्रांत आणि सर्व देश स्वातंत्र्याभिलाषी करावा. सहावं, सध्याचे दुष्काळाचे संकट नाहीसे करण्याकरिता कोणत्या तात्कालिक मदतीची अपेक्षा आहे हे ठरवावे. पुढील म्हणजे अंगाधिपतीस लढा देण्याकरिता सैन्याची भरती करावी. असा मोठा कार्यक्रम महावीरांनी आखला. 100 खेड्यांकडे जासूद रवाना झाले आणि आता अल्पाहार करण्यास काही हरकत नाही असे म्हणत मल्लकन्यकेच्या घरचा आहार महावीरांनी घेतला. आज 15 वर्षांनी राजवाड्यातील दिवाणखाना सुसज्ज करण्यात सरदार बलदेव मल्ल अनेक नौकरांसह संध्याकाळपर्यंत झटत होते. तेव्हा कुठे तो प्रचंड दिवाणखाना सुसज्ज झाला. 8 घटका रात्रीस सर्व खेड्यातील निमंत्रित लोक एकत्रित आले. अनेक तेजस्वी दीप तो प्रचंड दिवाणखाना प्रकाशित करीत होते. प्रथम सरदार बलदेव मल्ल, नंतर मल्लकन्यका आणि शेवटी युवराज महावीर असे तेथे एकत्रित आले. लोहपूरचे पाटील धनपाल म्हणाले, आमच्या दुर्दैवाने राजे हस्तिपाल आमच्यातून निघून गेले. तथापि त्यांची कन्यका आम्हा लोकात आपत्तीच्या वेळी येथे राहिली. तिच्या प्रयत्नाने लिच्छवींचे युवराज यांचा दर्शन लाभ हममास झाला. यातच आम्ही आपले महत्भाग्य समजतो. असे बोलून ते खाली बसतात. तो सुवर्णपूरचे नगरशेठ अमरसिंह म्हणाले, आमचा मलय देश केवढा सुखी होता. धनधान्याच्या राशी सामान्य माणसांच्या घरीही दिसत. मग आमच्या कोठारातील धान्याची मोजदाद कोण करणार? पण आता आम्ही दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलो आहोत.
धान्याचा कणही उरला नाही. शेतातून पेर झाली नसल्यामुळे नवे धान्य आता कसे पाहावयास मिळणार? जुने धान्य संपलेले, नवे धान्य तर नाहीच नाही. आणि अशा विपन्नावस्थेत माझा एकटा गाव नव्हे, सर्व देश सापडलेला आहे. देशभर दुष्काळ मी म्हणतो आहे. या भयानक संकटातून आमची मुक्तता कशी होणार? अंगदेशचे अंमलदार तर आमचा छळ अमानुष रीतीने करीत आहेत. जनावरांप्रमाणे आम्हास राबवून घेतात आणि जनावरांप्रमाणे आम्हास अपमानाने वागवतात. केवढे सुखी होतो, पण होम हवनाच्या नादी लागून, आद्यमध्याचार्याच्या भजनी लागून सर्व गमावून बसलो. यातून आमची सुटका कशी होणार? युवराज, तुमचा देश संपन्न आहे, हिंसावादी आहे, गरिबांचा कनवाळू आहे, अशी कीर्ती चोहोमुलखी आहे. मग आमच्या मुक्ततेकडे आपल्या दयेचा काही भाग नाही का देणार? आमच्यात आला आहात, आम्हास दर्शन दिले आहे, आम्हास कृतकृत्य केले आहे. ही कृतकृत्यता अखंड टिकणारी हो, हीच मागणी. त्यावर विलासपूरचा नवजवान लोहकार बोलला, आमचे शिष्टमंडळ राजाने कारागृहात टाकले. आमच्या देशाचे धान्य आणि संपत्ती लुटून चंपानगरीस नेली. राजवाडा बांधण्याकरिता आमच्या देशाचे चंदन लुटून नेले आणि शेवटी कोणत्याही प्रकारची मदत करण्यास इन्कार दिला. या अपराधीनतेतून मुक्त झाले पाहिजे. मरावे, पण असले लाजिरवाणे जीने न जगावे. युवराज, महावीर ज्या आज्ञा करतील त्या सर्वथैव मानण्यास आम्ही तयार आहोत. दुष्काळात मरण्यापेक्षा स्वातंत्र्याच्या लढ्यात मरणे अत्यंत सुखाचे व हिताचे आहे, याची जाणीव आम्हास झाली आहे. त्यावर मल्लकन्यका म्हणाली, बंधुजन हो, सुदैवाने लिच्छवीचे परम भाग्यशाली युवराज यांचे शुभदर्शन तुम्हास आज झाले आहे. त्यांचे दर्शन झाल्यानंतर आपण भाग्यहीन कसे राहणार? आपल्या देशाच्या कल्याणाकरिता, मलय देशच्या सुखाकरिता या तुमच्या मल्लकन्यकेने उभारलेल्या स्वातंत्र्याच्या होमात आपले सामर्थ्य, धन आणि सर्व मदत अर्पण करण्याकरिता हे आपले सन्माननीय अतिथी सज्ज आहेत. त्यांचाच उपदेश आपण ऐकूया, त्यांच्याच आज्ञा आपण पाळूया, त्यांच्याच अहिंसेच्या झेंड्याखाली आपण जमूया. त्यावर स्थिर चित्त महावीर शांतपणाने बोलू लागले, तुमच्या देशाचा इतिहास मी ऐकला आहे. तुमच्या संपन्न देशास हल्लीची विपन्नावस्था का झाली आहे हे मी ऐकले आहे. तुम्ही सर्व अहिंसावादी होता, तेव्हा तुमचे गणराज्य होते. तुम्ही स्वतंत्र होता, स्वातंत्र्याचे सर्व सुख तुमच्या पायाशी लोळण घेत होते आणि अखेर दैववशात तुम्ही गुलाम बनला. तुमच्या देशाने आपला धर्म सोडला, एकीचा अभाव झाला, सर्वत्र दुही माजली, तुमचा देश खंडित झाला आणि अखेर तुम्ही गुलाम बनला. आम्ही लिच्छवी लोक स्वातंत्र्याचे भोगते आणि अहिंसेचे पुरस्कर्ते आहोत. आम्ही मदत केली नाही, लिच्छवी तुमचे बंधू तुमच्या मदतीकरिता धावत आले नाहीत, तर हल्लीच्या भयप्रद दुष्काळात असंख्य मनुष्यहानी होईल. मलय देश होता किंवा नव्हता असे होईल. हे करुण दृश्य आम्हा लिच्छवीयांना पाहवत नाही. तुम्ही पूर्ण अहिंसावादी बनण्याची प्रतिज्ञा घ्या. त्याबरोबर लिच्छवी लोकांच्या मदतीचा हात पुढे झालेला आहे हे तुम्हास दिसून येईल. सबंध देशाचा नाश हे घोर दृश्य अहिंसावादी कसे पाहणार? आद्यमध्याचार्य हा किती घातकी, धर्महीन आणि सर्व व्यसनी नराधम होता हे अंगदेशच्या दरबारी ठरले आहे. त्याचे चेले बनल्याबद्दल मलय देशभर घोर पश्चाताप झाला पाहिजे. आम्हाला दुष्काळातून वाचवा असा टाहो फोडत गेलेले तुमचे शिष्टमंडळ कारागृहवासी झाले. हा जबर अन्याय तुम्ही कसा सहन करणार? अन्यायाची परमावधी झाली. आता आम्हा लिच्छवीयांची मैत्री संपादन करण्याकरिता तुम्हास पशुहत्या बंद केली पाहिजे, अहिंसावादी बनले पाहिजे. तुम्ही एक दिलाने हे जाहीर करा. तुम्हाला स्वधर्मात पुन्हा येण्यास कोणत्याही प्रकारची हरकत कोणी घेणार नाही. तुम्ही जाहीर करा, अहिंसा धर्म पुन्हा स्वीकारल्याचे जाहीर करा. म्हणजे तुमचे स्वातंत्र्य तुमच्या जवळच आहे. तुमच्या मदतीकरिता हजारो सैनिक लिच्छवी राज्यतंत्राकडून पाठविले जातील. मीही स्वतः जातीने हजर राहीन आणि तुमचे गमावलेले स्वातंत्र्य परत मिळविण्याकरिता आपण निकडीचा प्रयत्न करू. त्याचबरोबर अधीर झालेले ते 100 नागरिक उद्गारले,
अहिंसेचा आम्ही व आमच्या गावांनी स्वीकार केला आहे आणि अंगाधिपतीचे आज्ञापत्र येण्यापूर्वीच आम्ही पशुहत्या बंद केली आहे. यापुढे पूर्ण अहिंसावादी बनून मांसाशनास स्पर्श करणार नाही अशी आम्ही प्रतिज्ञा करतो. सर्व प्रांत, सर्व देश क्षणार्धात अहिंसावादी होईल. त्यानंतर महावीरांनी आपला कार्यक्रम जाहीर केला. तेव्हा ते म्हणाले, हा माझा कार्यक्रम मला अत्यंत त्वरेने शेवटास नेला पाहिजे. याकरिता हा माझा दौरा काही मुख्य ठिकाणीच जाईल आणि बाकी देश तयार करण्याचे कार्य ही तुमची मल्लकन्यका करील. तुमच्या देशात सध्या किती धान्याची जरूर आहे, नवे पीक किती दिवसांनी येते आणि त्याकरिता कोणती जनावरे किती पाहिजेत याचा अंदाज मला करावयाचा आहे. स्वातंत्र्याचे युद्ध सुरू झाले तर तुमचा देश प्रत्यक्ष युद्धास कितपत तयार आहे हे मला पाहिले पाहिजे. उद्या प्रातःकाळी दौऱ्यास प्रारंभ होईल. शेजारची 2-3 गावे एकत्रित करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर माझे कार्य सुकर होईल व सत्वर आटोपेल. माझ्या देशाकडे परत जाऊन मला माझे राज्यतंत्र माझ्याशी सहमत बनविले पाहिजे आणि तुमच्या देशात दुष्काळाने एकही मनुष्य मरण्यापूर्वी धान्याचा सुकाळ मला केला पाहिजे. आता आपण आपापल्या गावी जाऊन जनतेची मने तयार केली पाहिजेत. हा लढा तुमचा आहे. आम्ही मदत करणारे आहोत. जबाबदारी तुमची, मदत आमची हे लक्षात ठेवा. इतके बोलून महावीर खाली बसले. तेव्हा मल्लकन्यकेने सर्व लोकांस विनंती केली की सर्वांच्या भोजनाची तयारी आहे. भोजन करून प्रातःकाळी सर्वांनी येथून जाणे अधिक सोयीचे होईल. सर्वांनी युवराज महावीर यांचा जय जयकार केला. काही लोक त्यांच्या पायावर डोके ठेवण्याकरिता पुढे आले, परंतु महावीर तेथून चट दिशी निघून गेले. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी राजवाड्यातून 3 घोडेस्वार बाहेर पडले. मल्लकन्यका सर्वांच्या अग्रभागी तळपत होती. सूर्योदय होतो न होतो तोच हे घोडेस्वार लोहपूरच्या पाटलाच्या वाड्यापुढे उभे राहिले. त्यांचे स्वागत करून पाटील त्यांना देवडीवर घेऊन गेले. घोंगडीची बैठक केली होती. वैशालीचे युवराज आले आहेत ही बातमी क्षणार्धात लोहपूरभर पसरली. सर्व लोक पाटलांच्या वाड्यात जमले. महावीर सर्वांस उद्देशून म्हणाले, बंधू भगिनींनो, मी आपणास काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही मांसाहार सोडून तुमचा पूर्वीचा अहिंसा धर्म स्वीकारण्यास तयार आहात का? उत्तराची अपेक्षा करीत महावीर उभे राहिले. महावीरांचा हा पवित्र शब्दनाद जमलेल्या लोकास आकाशवाणीप्रमाणे वाटला. देवदत्त गोस्वामी म्हणाला, आम्ही सर्व अहिंसावादी आहोत. राजे हस्तिपाल यांच्या पक्षाचे आम्ही असल्याने आम्ही आपला अहिंसा धर्म सोडला नाही. हे ऐकून महावीरास अत्यंत आनंद झाला. असे असेल तर महावीर म्हणाले, सहधर्मी बंधू म्हणून तुम्हास मी प्रणाम करतो. माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुमच्या गावात किती धान्य आहे आणि ते किती दिवस पुरेल? नवे पीक येईपर्यंत तुमच्या गावास किती धान्य लागेल? यावर विपुलचंद शेटजी म्हणाले, माझ्या कोठाऱ्यातील सर्व धान्य मी माझ्या गावाकरिता देणार आहे. गावात धान्याचा कणही नाही. तथापि माझ्या कोठारातील धान्य गावास 1 महिना पुरेल. इतक्यात एक वृद्ध शेतकरी म्हणाला, आमच्या शेतातून 4 महिन्यात आम्ही नवे पीक काढतो, पण ती गोष्ट आता शक्य राहिली नाही. शेतीच्या उपयोगी जनावरे अत्यंत अपुरी असल्याने शेतीत पीक कसे काढायचे? जमिनी पड पडल्या आहेत. महावीर म्हणाले, त्या पड पडणार नाहीत. 4 महिन्यांचे धान्य आणि भरपूर जनावरे तुमच्या गावास मिळतील. माझे मित्र आणि तुमचे जुने सरदार बलदेव मल्ल 4 महिन्यास किती धान्य लागेल आणि किती बैलांची जरुरी आहे याची तुमच्या माहितीने नोंद घेतील. आता शेवटचा प्रश्न तुम्हास विचारायचा आहे. हल्लीचे राज्य तुम्हास कितपत आवडते? जुन्या स्वातंत्र्याची तुम्हास कधी आठवण होते काय? त्यावर 4 तरुण महावीरांच्या समोर येऊन म्हणाले, राजे हस्तिपाल यांनी आमच्या देशातील सैन्य भरती केली असून ते सैन्य चंपानगरीच्या सेवेत तयार ठेवले आहे. तथापि आम्ही बाकीचे सर्व तरुण स्वातंत्र्याकरिता मरण्यास तयार आहोत. गुलामगिरीची आम्हास चीड आली असून नेता मिळताच आम्ही स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता सैनिक बनण्यास तयार आहोत. त्यावर पाटील यांच्याकडे वळून महावीर म्हणाले, पाटील, तुमचं गाव तर तयार आहे. युवराज, पाटील म्हणाला,
माझ्या गावचे 1000 तरुण युद्धाकरिता सुसज्ज होतील. त्यांना युद्धाचे थोडेसे शिक्षण मात्र दिले पाहिजे. त्यावर महावीर म्हणाले, या सर्व गोष्टी आम्ही करणार आहोत. पुन्हा जमलेल्या लोकांकडे वळून महावीर म्हणाले, स्वातंत्र्याचा लढा लवकरच सुरू होईल. अंगाधिपती सहजासहजी तुम्हास स्वातंत्र्य देणार नाही. तरी आणखी 8 दिवसांनी पावापुरीच्या राजवाड्यात जाऊन 20 ते 40 वर्षापर्यंतच्या सर्व तरुणांनी आपली नावे सैनिक म्हणून नोंदवावी. त्यावर देवदत्त गोस्वामी आनंदाने उद्गारल्या, आमच्या मदतीकरिता परमेश्वरच धावून आला आहे. आम्ही दुष्काळातून मुक्त होणार आणि स्वातंत्र्याचे भोगते होणार. हा दिव्य संदेश युवराजांनी आम्हा आज दिला आहे. त्याबद्दल त्यांचे ऋण आम्ही कसे फेडावे. युवराजांना इच्छित कार्यात पूर्ण यश येवो. यानंतर युवराज महावीरांचा जय जयकार तेथे जमलेल्या सर्व लोकांनी केला. सरदार बलदेव मल्ल यांनी थोड्याच वेळात जरूर ती टाचणी घेतली. इतक्यात दुसरा एक वृद्ध शेतकरी वृद्धापकाळाच्या संकंप अवस्थेत तेथे आला आणि युवराजांच्या पाया पडून म्हणाला, परमेश्वरा, माझ्या गरिबाच्या झोपडीत चल. माझी कारभारीण तुझी वाट पाहत आहे. तिला दर्शन दे आणि गाईचे थोडे दूध तुला देणार आहे, ते घे. चल परमेश्वरा, माझ्या घरी चल. मल्लकन्यकेस बरोबर घेऊन युवराज महावीर त्या म्हाताऱ्याच्या झोपडीत गेले. कारभारीण आरती पंचारती घेऊन उभी होती. तिने शुद्ध भक्तिभावाने महावीरास ओवाळले आणि त्यांना कुंकुम तिलक लावला. महावीर नको म्हणत असतानाही ते वृद्ध पती पत्नी महावीरांच्या चरणी विलीन झाले. बाबा आणि आई, महावीर म्हणाले, मी तुमच्याच पाया पडावयाचे. ते सोडून तुम्ही हे काय करता? उठा उठा. त्यानंतर आनंदाने सद्गदित होऊन एक ताज्या दुधाचा पेला कारभारणीने महावीरांच्या हाती दिला आणि दुसरा पेला मल्लकन्यकेस दिला. वैशालीच्या राजवाड्यात राणी त्रिशला देवीने पुढे केलेल्या दुधाच्या पेल्यापेक्षा भक्तिभावाने भरलेला हा दुधाचा पेला मला अमृता इतका गोड लागला. महावीर म्हणाले, आई बाबा येतो, असे म्हणून दोघांनाही प्रेमभराने अभिवादन करून महावीर तेथून मल्लकन्यकेसह परतले. तेव्हा महावीरांना शेवटचे नमन करण्याकरिता गावातील लोकांनी रस्ता भरून गेला होता. पाटील पुढे होऊन त्यांना मार्ग करू लागले. जवळच्या 3 खेड्यात जाण्याचे कारण नाही. पाटील म्हणाले, ती माझीच खेडी आहेत. ते लोक अहिंसावादी आहेत. त्यांना 1 महिना पुरेसे धान्य असून ते स्वातंत्र्याच्या लढ्यात सामील होणार आहेत. युवराजांनी तेथे जाण्याचे श्रम घेऊ नये. पाटलाकडे पाहत स्मित करीत महावीर म्हणाले, ठीक. एवढेच बोलून सर्व लोकांस अखेरचा प्रणाम करून महावीर अश्वारूढ झाले. आता मल्लकन्यकेने सुवर्णपूरचा रस्ता धरला. तिच्या पाठोपाठ बलदेव मल्ल आणि महावीर यांचे अश्व चालत होते. काय मल्ल काका, महावीर म्हणाले, धान्याचा आणि जनावरांचा अंदाज केला आहे ना? यावर बलदेव मल्लचा होकार घेतल्यावर महावीर पुनरपी म्हणाले, अशा गावोगावच्या अंदाजाची नोंद करा. आपणास त्याची फार जरूर आहे. मल्लकन्यका अश्वारोहणात अत्यंत निष्णात होती. तथापि सरदार बलदेव मल्ल हे बरोबर आहेत याची जाणीव होऊन ती आपला घोडा त्वरेने हाकत नव्हती. सुमारे 10 घटिका दिवस आला असताना शेठ अमरसिंह यांच्या भव्य वाड्यापुढे हा दौरा आला. शेठजी घाईघाईनेच बाहेर आले आणि त्यांचे स्वागत करून त्यांना आत घेऊन गेले. भोजनाची सिद्धता आहे, शेठजी म्हणाले. कृपा करून माझ्या घरी आपला आहार व्हावा. हा विधी कार्यानंतरचा आहे, महावीर मध्येच म्हणाले. प्रथम कार्य आणि नंतर भोजन. गावातील सर्व लोकांस एकत्रित करा. मला त्यांच्याशी 2 शब्द बोलावायचे आहेत. शेठजींच्या वाड्यासमोर सर्व गाव जमले. त्या सर्वांस उद्देशून महावीर म्हणाले, इतक्या तडकाफडकीने आपण येथे एकत्रित झालात याबद्दल मी तुमचा आभारी आहे. कृपा करून मला सांगा, तुम्ही सर्व अहिंसावादी आहात काय? त्यावर सर्वांनी सांगितले, आम्ही आपला जुना धर्म सोडला नाही. आमच्या गावात हिंसावादी एकही गट आता शिल्लक सापडणार नाही. त्यानंतर महावीरांच्या प्रश्नास शेठजीने उत्तर दिले, माझ्या कोठारात काही धान्य शिल्लक आहे. आम्ही येथील जनतेत राहूनच धनिक झालो. आमची संपत्ती आकाशातून पडलेली नाही. या गावचीच सर्व संपत्ती आहे. तेव्हा अशा आणीबाणीच्या प्रसंगी माझ्या गरीब दुबळ्या बंधूस
मदत करण्यास माझा अहिंसा धर्म सांगतो. त्यागात सुख आहे, भोगात नाही. हे मला पटले आहे. माझ्या कोठारातील सर्व धान्य सुमारे 1 महिनाभर पुरेल. पण पुढे काय? लोकांबरोबर अन्नान्न करीत तरफडून मरण्याचा प्रसंग आमच्यावर गुदरणार आहे. शेठजी आणि बंधूंनो, महावीर म्हणाले, दुष्काळाची चिंता करू नका. तुमचे सहधर्मी आम्ही लिच्छवी लोक धनधान्य समृद्ध आहोत. तो अत्यंत हृदयद्रावक प्रसंग ओढवण्यापूर्वी वैशालीच्या राजकोठारातील विपुल धान्य तुमच्या देशास पाठविले जाईल. 1च महिन्यात तुमच्या गावात पुढील पिकांपर्यंत पुरेल इतके धान्य वैशालीहून येईल. शेतीच्या उपयोगी जनावरेही आम्ही पाठविणार आहोत. शेठजी तर आनंदातिशयाने डोलू लागले आणि महावीरांच्या चरणी जाऊन लीन झाले. इहलोकच्या परमेश्वरा, शेठजी उद्गरले, केवढा गरिबांचा वाली आहेस. माझे सर्व गाव तुझे जन्माचे ऋणी राहील. त्यानंतर स्वातंत्र्याचा प्रश्न महावीरांनी काढला. त्याला अत्यंत स्फूर्तिदायक असे उत्तर मिळाले. मला 40 वर्षांवर 2च वर्षे झाली आहेस. शेठ अमरसिंह म्हणाले, माझी नोंद स्वातंत्र्याच्या सेनेत कराल काय? पोटी पुत्र नाही, नाहीतर त्यास या उच्च देशकार्यास मी अर्पण केले असते. जमलेल्या सर्व लोकांची भूक तहान हरली. भोजनाची वेळ झाली असता ते आपापल्या घरी गेले नाहीत. जाताना महावीरास डोळे भरून पाहावे आणि त्यास अखेरचा निरोप द्यावा याकरिता यच्च यावत लोक तेथे तटस्थ होते. शेठ अमरसिंहाची इच्छा महावीरांनी शेवटास नेली. महावीर यांना उभयता पतीपत्नीने प्रेमाने आहार दिला आणि आज आपण धन्य धन्य झालो असे त्यांना वाटू लागले. भोजनोत्तर क्षणाचीही विश्रांती न घेता पुढील दौऱ्यास महावीर सज्ज झाले. उर्वरित प्रकरण पुढील भागात.